जात पडताळणी कार्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश, 9,000ची लाच घेताना प्रकल्प सहाय्यक रंगेहात अटक। धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धुळे कार्यालयातील लाचखोरीचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे। ओबीसी जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम करून देण्यासाठी 9,000 रुपयांची लाच स्वीकारताना प्रकल्प सहाय्यक इम्रान अब्दुल रशीद अन्सारी वय 42, राहणार ब्लॉक नंबर 9 रूम नंबर 3 म्युनिसिपल कॉलनी शिवाजीनगर 80 फुटी रोड धुळे यांना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी कनिष्ठ लिपिक प्रमोद रामराव पाटील वय 44, राहणार प्लॉट नंबर 120 ओसवाल नगर केंद्रीय विद्यालयाजवळ नगावबारी चौफुली धुळे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी 21 जुलै 2025 रोजी त्यांच्या शालकाच्या ओबीसी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे जिल्हा जात पडताळणी समिती धुळे येथे सादर केली होती। सुनावणी दरम्यान सर्व कागदपत्रे देऊनही प्रमाणपत्राचे काम प्रलंबित राहिले होते। दरम्यान प्रकल्प सहाय्यक इम्रान अन्सारी यांनी हे काम करून देण्यासाठी सुरुवातीला 12,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यापैकी 3,000 रुपये फोनपेच्या माध्यमातून स्वीकारले गेले होते। मात्र 2 महिने उलटूनही काम न झाल्याने तक्रारदार पुन्हा कार्यालयात गेले असता कनिष्ठ लिपिक प्रमोद पाटील यांनी 10,000 रुपयांची लाच मागत पैशांशिवाय काम होणार नाही असे सांगितल्याचा आरोप आहे। या प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे तक्रार दाखल केली। 8 जानेवारी 2026 रोजी पंचांसमक्ष पडताळणी दरम्यान तडजोडीनंतर 9,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। तसेच कनिष्ठ लिपिकाने लाच देण्यासाठी तक्रारदाराला प्रोत्साहन दिल्याचेही समोर आले। यानंतर 19 जानेवारी 2026 रोजी सापळा कारवाई करण्यात आली। या कारवाईत प्रकल्प सहाय्यक इम्रान अन्सारी यांना तक्रारदाराकडून 9,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 व 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना लाच मागितली गेल्यास तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे।